पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदीच आहे। आनंदी, अगं माझा पांढरा शर्ट कुठे? ऑफिसला निघायचंय, उशीर होतोय। आले आले। ते गेलं ग बाई, काय ग बाई, हिचे कपडे इथे काय? गोंधळच घालते ही पोरगी। हे अरे देवा, वर्षाने कपड्यांचा काय गोंधळ घालून ठेवलाय, काय करायचं? अहो नाही सापडत आहे। मी तेच म्हणतोय, नाही सापडत आहे। कुठे गेलं? आईंचा नॅपकिन। तू माझ्या कपाट मध्ये काय करतोय? आणि बघ, हा ड्रेस तुझा आहे ना? हो। हा इथे काय करतोय? आईंना नॅपकिन देऊन आधी शर्ट शोधते तुमचा। हा प्लीज लवकर, मला उशीर होतोय। हा बघ, चिंगीचा ड्रेस किती गोडूला ड्रेस आहे चिंगुटलीचा। माझा पण असाच होता लहानपणी, बाबांनी घेऊन दिलेला मला। आई हाच नॅपकिन शोधताय ना? हो ग, हाच नॅपकिन शोधतोय, तर गुडघे दुखले माझे। हे बघ, हे काट काट काट, हा चिंबूचा ड्रेस माझ्याकडे कसा ग? काय ही वर्षा, घोळच घालून ठेवला सगळा। वर्षा ती वर्षा, काम चुकारपणा भरलाय तिच्यात। आईकडनंच आलाय तो, ती तरी काय करणार? बाबा, तुझं व्हाईट शर्ट माझ्या कपाटात आहे। आलो आलो। सगळे 3-13 वाजवलेत कपड्यांचे, कुठले कपडे कुठे ते कळतच नाहीये। काय ग बाई? ए बाई आनंदी, ए तुझी ओढणी। आई, ह्या ड्रेसवरची ओढणी नाही सापडते, पांढरी ओढणी। थांब थांब, माझ्याकडे कुठेतरी असेल ते। बघ बरं, ठीक आहे, ते बघ, हे बघ, हे बघ, हे माझ्या टेबलवर इथे कोणी ठेवले? तिला सांगितलं ना टेबल साफ करायला, करत होती ना ती, ठेवली। एक मिनिट, ही पोरगी ना एक नंबरची आळशी आहे। हा, एक काम हिला सांगितलं होतं की सगळ्यांचे कपडे धुवायचे नाही। बरोबर बोलतोय मी? हा, सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे। हे सगळं निसरणामध्येच वेळ चाललेला आहे, आणि आता हे सगळं काम करायला लागू नये, ह्याच्या घराघराला लागू नये म्हणून आलेलीच नाहीये ती। हुशार आहे ती। हे बघ, आता हे आनंदीच्या साड्या चिंगीच्या रूम मध्ये। राघव, हे बघ, ही माझी साडी आहे, हीच तर शोधत होते मी सकाळपासून। बरं ठीक आहे, हीच नेसेल म्हणते आज। ही माझी साडी आहे। हा मम्मी, हा तिथेच ठेवतोय ना। आतल्या खोलीत खूप पसारा झालाय, आवरून घेते आम्ही। आनंदी, माझ्या पण खोलीत खूप पसारा आहे ग। आवरते मी। नाही, आपलं काय ठरलंय? आपापली खोली स्वतः आवरायची, हो की नाही आई? हो हो। आणि त्यानंतर तुझ्या हातचा पक्कड चहा पण प्यायचा आम्हाला। बरं मला सांग, मी ऑफिसला जाऊ? जा ना बाळा, मी कुठे अडवलंय तुला सोने? अडवलंय? मग हे जे सापासारखं गुंडाळलंयस ना, तो माझा बेल्ट आहे, गळ्यात राहिला माझ्या। ठीक आहे, हरकत नाही। लवकर आवर, चहा। हो आई, हे चिंगीचं। अगं हे डोक्यावर होतं का? आई चहा। हो। अगं बाई, उकळला 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 उकळला। आता काय करू? सवय नसल्यामुळे सुचत नाही काय करायचं। हात का थरथरतायत माझे, खाली काय पाडते वर? नको बाई, ओटा घाण केला आईने, रागवेल अजून माझ्या अंगावर भस्कन।
आई नको ग बाई, मदत नको करूस तू मला. मी चहा बनवला, चहा गाळला, एवढं करू शकते तर मी चहा तुझ्या हातात पण देऊ शकते. हो, नाही तर त्याला वाटायचं की तू मला मदत करते म्हणून तुला रागवायचा, आणि मी तुझी मदत घेते म्हणून मला रागवायचा. तो असू दे, असू दे, मी देते तुम्हाला, देते तुमच्या हातात देते. हा घे, काही बोल नकोस, काही बोल नकोस. हा, आईने काम सांगितलं म्हणून नाही केलेलं आहे, प्रेमाने चहा बनवलाय. हा, आईच्या हातचा प्रेमानं बनवलेला चहा पी आता. बघ कसा झालाय तो. आईला येतो चहा करता. आणि तू देते देते, मी तुझ्या हातात देते. हा घे. भाग्यवान सुनबाई आहेस तू. सासू खुद्द तुला चहा देते स्वतःच्या हाताने, तिचे गुडघे दुखत असताना. हा, असं भाग्य सगळ्या सुनांना मिळत नाही. घ्या. असा बरा झालाय. बरा झालाय. काय बरा झालाय? कसा प्यायचा हा चहा सांग बरं. सोपं आहे. हे बघ, आई, अजून चहा बनवता येत नाही तुला? खूप दिवसांनी बनवला ना राघवा, म्हणून थोडा इकडे तिकडे झालाय. अगं, आधीही तू इतकाच वाईट चहा बनवायची, आताही तितकाच वाईट बनलाय. एवढा वाईट चहा कसा बनवू शकतोस का तू? कसं बोलतोस तू आईला? मान्य आहे, थोडा बिघडलाय, थोडी पावडर जास्त झाली आहे. जरा खूप जास्त पडली. माझा चहा तर उत्तम झालाय, एकदम तरतरी आली. काय करायचं आता? आईने प्रेमानं चहा बनवला, त्याचं काही नाही. बस तिला टोचून टोचून बोलायचं. एखादं लेकरू असतं तर म्हटलं असतं, आई चहा बनवलास ग तू माझ्यासाठी, तुझ्या मायेचा चहा आहे, मी पितो. पण नाही, पावडरच जास्त झाली, कडूच झाला. एवढंच आहे ना? ठीक आहे बाबा, चुकलं माझं. मी चहा बनवणार नाही आजपासून. हा, त्यापेक्षा असं म्हण ना की मी चांगला चहा बनवायला शिकेन म्हणून. अहो, मी काय म्हणते, मी बनवेन चहा. असा कितीचा वेळ लागतो चहा बनवायला? नाही नाही, अजिबात नाही. कोणीही दुसऱ्याचं काम करणार नाही. चहा आईच बनवणार. बरं, आता हा जो मी चहा बनवलाय तो घेशील का फेकून येऊ मोरीत? घेतो ना, घेतो. चहा पावडर जास्त पडली म्हणून काय झालं? ठीक आहे. चिंगी, आवर लवकर, चल. आले बाबा. काय करताय? तू सांगितलेली सगळी कामं करून टाकलेली आहेत मी. एकदम स्वच्छ केली आहे माझी फ्रेम. मला कामांची सवय आहे. हे तुझ्या सासू सारखं नाहीये माझं. आनंदी, काय 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 काय? अगं, ही खोली बघ. त्याच्या आधी माझे डोळे का नाही फुटले मला काही कळत नाहीये. तुम्ही का हळू आवाजात बोलताय? अय्या हो की मी का हळू आवाजात बोलतेय? माझं बोलणं तर कोणालाच ऐकू येत नाही. कोणालाच नाही ऐकू येते. आनंदी, पण तू चिंगीला सांगितलं होतंस ना तिची खोली साफ करायला. बघ तिने काय करून ठेवलंय ते. घे बाय माझे. के बाय तुझे. या खोलीला फरशी होती का नाही ते पण आठवत नाहीये मला. शिवे, काय झालेला? चार्जिंगच संपलंय. आनंदी, आनंदी, चार्जर. तुम्ही पण एकदा बघा ना, बघा ना एकदा. आनंदी. अगं बाई, आनंदी, काय हा पसारा?
बापरे, या बाईला हा पसारा वाटतोय म्हणजे नक्कीच आनंदी विचार करा. आनंदी, तू हा पसारा आवरायचा विचार करतेस? विचार बदल. अजिबात नाही. हा पसारा तू आवरू नकोस. राघवला कळलं तू चिंगीला मदत केली, तू रागवेला तुला. आणि चिंगी सुद्धा चिडेल. आधीच तुझं तिचं काही बरं नाहीये. कंट्रोल कंट्रोल आनंदी. आज जाऊ नकोस. अजिबात हात आवरू नकोस. चिंगी चिडेल. राघव ओरडेल ग. दरवाजा बंद कर. तू दुर्लक्ष कर. काय करतेस? माझं चित्र चिंगीने काढलं. हा ठीक आहे, जाऊ दे. एवढं घट्ट नातं आहे आपलं, असं सहज थोडी तुटणार आहे. चिंगी बाळा, मला खात्री आहे एक ना एक दिवस आपली मैत्री नक्की होणार. मग पुढच्या वर्षी एकत्र गणपती बनवू, मोदक बनवू, धमाल करू. हा, रागवलीस तू माझ्यावर, पण ही चित्र सांगतायत ना मला, तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी कुठल्या तरी कोपऱ्यात एवढीशी का होईना जागा आहे. चहा. चहा तू केलास? आईने केलाय, मी फक्त आणलाय. राघवा, आलास का रे ऑफिस मधून बाळा? थकला असशील ना? बघ, आज मी केला चहा. कष्टाचं चीज झालं माझ्या. खरं सांगते, तुझ्यासाठी चहा करताना एवढा आनंद झाला ना मला. पहिल्यांदा असं हातून आईला वाटतं की माझ्या बाळासाठी चहा करावं. मला खूप बरं वाटतं. आई चिंगी आली? बाहेर आहे, खेळते. काय रे? अहो, चिंगी शाळेतून आली आणि ती खेळायला जाईपर्यंत त्या मधल्या वेळेत तिने तिची रूम इतकी छान आवरून ठेवली. अरे तुला सांगत होते नको चिंगीची रूम आवरू, तुला कळत नाही का? आनंदी, हा, चिंगीची रूम तू आवरलीस?
हो म्हणजे माफ करा मला, लहान आहे होती, शाळेत जाते, अभ्यास करते, मग तिने खाली जाऊन लहान मुलांबरोबर खेळायला हवं की नको म्हणून म्हटलं आवरते, पण पुढच्या वेळेस नाही करणार. राघवा, रागवू नको बाळा. हे बघ, हळूहळू या सगळ्या कामाची आम्हाला सवय होईल. अहो चिडू नका, मी खरंच नाही करणार आता. नको ना रे चिडू बाळा, खरंच चिडू नको ना. तू कधी चिडशील कधी रागवशील याचा भरोसा नाही रे. जीव धबकतो असा एकदम. मला खरंच असं वाटतं की मी विचित्र वागतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल इतकी भीती आहे? अहो तसं नाही खरं तर, पण कधी कधी. कधी कधी का? मला सांगा ना, जर मी कुठे चुकत असेल तर मला सांगा, मी चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि मला ओळखतेस ना, तुम्ही इतका वाईट माणूस आहे का ग? कारण नसताना चिडेन मी तुम्हा सगळ्यांना कामं वाटून दिलेली आहेत. का? कारण आनंदी एकटीवर सगळ्या कामाचा भार येऊ नये म्हणून. मला अपेक्षा नाही की प्रत्येक जण आपलं काम अगदी 100% चोख बजावेल. कोणीतरी त्यात कमी पडेल, कोणी चुका करेल, मला कल्पना आहे त्याची. पण आनंदी आजवर जसं आपल्याला सांभाळत आलेली आहे तसं इथून पुढेही कोणी कमी पडलं, कोणी चुकलं तर ती सांभाळेल आपल्याला. जसा हा चहा. अरे मी म्हटलं ना, हा चहा मी केला. म्हटलं ना तुला मी, कष्टाचं चीज झालंय माझ्या असं. आई, मला माहिती आहे हा चहा तू बनवलेला नाहीयेस. आनंदीने तुला सांभाळून घेतलंय. आणि मलाही. हा चहा तू बनवलायस ना, तो गुळाचा आहे. याचा अर्थ आपल्या घरातली साखर संपलेली आहे. आता मी जबाबदारी घेतलेली आहे घरातल्या सामानाची, पण मला माहितीच नाही की घरातलं कुठलं सामान किती शिल्लक आहे, कुठलं संपलेलं आहे. म्हणजे मी चुकलोय. मग ह्यावेळी आनंदीने गुळाचा चहा बनवून मला सांभाळून घेतलं. पण घरामध्ये काय काय सामान आणायचं आहे, कुठलं सामान संपलंय, सगळ्या गोष्टींची मला यादी दे. मी आत्ताच्या आत्ता जाऊन ते सगळं सामान घेऊन येतो. सांग. आत्ता ऑफिस मधून आलाय तुम्ही, दमला असाल ना, आपण उद्या आणूयात ना सामान, काहीच हरकत नाही. का हरकत नाहीये? आणि का दमलो असेल? जरी मी ऑफिस मधून आलो असलो तरी सुद्धा घरातली कामं मला करायला पाहिजेत ना. आता कित्येक बायका ऑफिस सांभाळून सुद्धा घरी येतात, घर आवरतात. रमाच घे, रमा ऑफिस करून यायची, पण घरातल्या कुठल्याच कामामध्ये ती कधीच कमी नाही पडायची. आता ती गेल्यानंतर घरातली अवस्था इतकी वाईट होती तू येईपर्यंत. पण आता तू आमच्या सोबत आहेस ना, मग कसलीच फिकीर नाही. करू सगळं. सांग मला कुठलं सांग. तूच यादी बनवण्याची, मी लगेच घेऊन येतो. सांग. आता कशाला तिला यादी करायला सांगतोस तू? हे तुझं काम आहे की नाही राघवा? सामान आणायचं काम तुझं आहे, मग सामानाची यादी करणं पण तुझंच काम आहे. हे काम तू तिला नाही सांगू शकत. तूच सांगितले सगळ्यांनी आपापली कामं करायची. नाही नाही म्हणजे असं काही. बरोबर आहे तुझं आई. ही माझी जबाबदारी आहे, ही पण माझी जबाबदारी आहे. आलो थांब. अहो अहो ऐका, माझं गोंधळ होऊ शकतो, नाही करणार. खरंच मी सांगते ना तुम्हाला. मला सगळं कळेल, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. दाखवतो तुला. थांब. अहो हे बघा, डाळींचा तर 100% गोंधळ होईल तुमचा. पिठांचा गोंधळ होऊ शकतो. मला सगळं समजतं, नको तू काळजी करू, काही गोंधळ होणार नाही. मी सांगतो ना तुला. हे बघ, हे लाल म्हणजे मसूर डाळ, हा. त्यानंतर ही पिवळी तूर डाळ, ही संपत आली आहे. चवळी, ही उडदाची डाळ, त्यानंतर काबुली चणा, हा हे बेसन, हे संपत आलेलं आहे. बरोबर. हा मूग डाळ. आणि मला हे चांगलं माहिती आहे, आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ बाहेरून येत नाही. आपण गहू आणतो आणि मग ते दळून त्याच्या पोळ्या आपल्या घरी बनतात. तर हा हे गहूच असणार आणि गहू संपलेले आहेत. बस. त्यानंतर हे तांदूळ पण संपत आलेले आहेत. हा हे बघ, मला चांगलं माहिती आहे आनंदी, तू आल्यानंतर आपल्या घरी भाकरीचं पीठ सुद्धा यायला लागले. पीठ आहे. बापरे, बरंच माहितीये की तुम्हाला. बघ, बसला ना विश्वास? आता तू बाहेरच बस. हे तेल आहे, बरोबर, हळद आहे. टेक. टेकता येतं तुला? असं टेकायचं. टेक, आराम कर. साखर संपलेली आहे.
साखर घेऊन यायची आहे. अहो येऊ का आत? नाही, काही झालेलं नाही. एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. कम आनंदी, कम कम, सिट. गहू, तांदूळ. आई काय? आमटीत कोकम टाकलं ना, कोकम की आमटी चांगली होते. कोकम संपलेला आहे. कोकम. मच्छीला रवा लावला ना, रवा की मच्छी कुरकुरीत होते. रवा संपत आला. आई झाल्या सगळ्या हिंड देऊन झाल्या? हं? अजून काही राहिलंय?